आपण केलं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो। अजून कोणी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच सबस्क्राइब करा। आपला आजचा जो व्हिडिओचा भावांनो चेटस फ्री होतो पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल। व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे। चला भावांनो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिक वर जाऊया। Audio Jungle. जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आला कडक इंटरेस्टिंग आणि जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशन वरती। तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम कडक आणि इंटरेस्टिंग भावांनो एकदम कडक विषयावर व्हिडिओ झालेला आहे, कारण तो आपण बीट्स इफेक्ट वरती बनवलेला आहे भावांनो। आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲप मधून बनवलेला आहे भावांनो। जर का तुम्हाला अलर्ट मोशन मोडीपिक हवे असेल तर तुम्ही भावांनो आपल्या टेलिग्राम चॅनल जॉइन करायचा आहे। तिथे तुम्हाला भावांनो पिनड मेसेजमध्ये अलर्ट मोशन मोडीपिकची लिंक भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक भावांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचा आहे भावांनो। आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर भावांनो सुरुवातीला भावांनो सबस्क्राइब सुद्धा करून घ्यायचं आहे, कारण भावांनो अशाच प्रकारे मराठीमधून आपण नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्यासोबतच भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचं आहे। इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यासोबत भावांनो आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक आपण भावांनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यासोबत भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक भावांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करू शकता। ओके, तर चला भावांनो आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। Once more! Once more! Once more! रुको जरा सबर करो। Okay. Music. बहुत बढ़िया। ओके, तर चला भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो जो प्रोजेक्ट आहे तो मला अशा प्रकारे काय दिसेल तर भावांनो इथे तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये मी तुम्हाला रेड बीट आणि भावांनो काही लेयर्स ॲड करून दिलेले आहेत। तर भावांनो आपल्याला काय करायचं आहे तर भावांनो फर्स्टली आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे। तर त्यासाठी भावांनो आपल्याला प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन विवॉलवरती जाऊन भावांनो आपले जे ऑडिओ सॉन्ग आहे ते भावांनो इथून ॲड करायचं आहे। ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर हे आपण भावांनो एकदम खाली खेचून घेऊया। तर भावांनो इथे तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे हे ऑडिओ सॉन्ग एकदम भावांनो खाली खेचून घेतलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा भावांनो अशाच प्रकारे हे ऑडिओ सॉन्ग एकदम भावांनो खाली खेचून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर भावांनो एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर भावांनो तो आपल्याला इथे लिरिक्स व्हिडिओ ॲड करायचा आहे। तर तो भावांनो तुम्हाला आपल्या भावांनो वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक भावांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। भावांनो वेबसाईटवरती लिरिक्स व्हिडिओचं तुम्हाला ऑप्शन दिसेल, तिथून भावांनो तुम्ही आपला लिरिक्स व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे। तर डाउनलोड केल्यानंतर भावांनो आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन आपला भावांनो मटेरियलचा फोल्डर जो आहे तो भावांनो इथून सिलेक्ट करायचा आहे आणि आपला लिरिक्स व्हिडिओ भावांनो इथून ॲड करायचा आहे। भावांनो अशा प्रकारे आपला लिरिक्स व्हिडिओ ॲड झालेला आहे। तर भावांनो त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओवरती येऊन राहिलेला व्हिडिओ भावांनो इथून बरोबर ट्रिम करायचा आहे। व्हिडिओ ट्रिम केल्यानंतर भावांनो हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपलं लिरिक्स काही अशा प्रकारे दिसेल। तर भावांनो मी तुम्हाला लिरिक्स भावांनो बनवूनच दिलेला आहे। जर का भावांनो तुम्हाला सेम लिरिक्स अशाच प्रकारे बनवायचं असेल तर भावांनो त्याचासुद्धा भावांनो आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तुम्ही भावांनो आपल्या चॅनलवरती जाऊन तो सुद्धा भावांनो व्हिडिओ बघायचा आहे। तर भावांनो तुम्हाला हा लिरिक्स कशा प्रकारे एकदम ॲक्युरेट भावांनो कशा प्रकारे तुम्ही ॲज इट इज भावांनो लिरिक्स बनवू शकता ते भावांनो मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर भावांनो अशा प्रकारे आपलं लिरिक्स ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर भावांनो आपल्याला इमेजेस ॲड करायचे आहेत। तर भावांनो आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन आपली फर्स्ट इमेज भावांनो इथून ॲड करायची आहे। भावांनो त्यानंतर थ्री डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे
आणि नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज भावनेतून ट्रिम करायची आहे. तर पुढची इमेजसुद्धा भावना आपण तशाच प्रकारे ॲड करणार आहे. फुल स्क्रीन करून भावना नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज ट्रिम करायची आहे. तर भावना अशाच प्रकारे शेवटपर्यंत 2 बीटच्यामध्ये सगळ्या इमेजेस ॲड करायचे आहेत. तर भावना मी सगळ्या इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर भावांनो इथे तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे 2 बीटच्यामध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घेतलेल्या आहेत. तर भावांनो तुम्ही पण अशाच प्रकारे सगळ्या इमेजेस ॲड करायचे आहेत. तर भावांनो इमेजेस ॲड केल्यानंतर इथून भावांनो व्हिडिओच्या थोडंसं सुरुवातीला यायचं आहे आणि जिथून आपण इमेजेस ॲड केलेत म्हणजेच आपल्या फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन भावांनो आपला जो लोगोचा फोल्डर आहे तो भावांनो सिलेक्ट करायचा आहे आणि आपला एक लोगो ॲड करायचा आहे. लोगो ॲड केल्यानंतर आपण या लोगोची साईज थोडीशी कमी करून घेऊया. एवढ्याशी साईज ठेवायची भावनो आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असं भावनो आपला लोगो सेट करायचा आहे. एकदम मधोमध लोगो सेट केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावनो आपला लोगो खेचून घ्यायचा आहे. तर भावनो लोगो आणि तुम्हाला इमेजेस काय अशा प्रकारे दिसेल. तर भावनो त्याच्यानंतर भावनो आपल्याला आता या जे आपण इमेजेस ॲड केलेले आहेत या इमेजेसला भावनो आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर भावनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शे कीपॅड प्रेझेंटची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट जो आहे तो भावनो अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे आणि इम्पोर्ट केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता भावनो तुम्हाला तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर त्यासाठी भावनो आपल्याला इफेक्ट नंबर 1 जो आहे तो इथून सुरुवातीला भावनो कॉपी करायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर भावनो आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. तर भावनो बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर आपला इफेक्ट नंबर 1 कुठे पेस्ट करायचा आहे. तर भावनो या भावनो बीटमार्कमध्ये एकदम सुरुवातीला तुम्ही बघितलेच भावनो याच्यामध्ये मी तुम्हाला भावनो काही लेयर्स ॲड करून दिलेले आहेत. या ज्या तुम्हाला भावनो येलो कलरच्या लेयर्स दिसत आहेत त्या भावनो लेयर्स ॲड करून दिलेल्या आहेत. तर भावनो त्या लेयर्स भावनो ज्या इमेजला आहेत म्हणजे भावना इथे लेयर आहे तर इथून वरची जी इमेज आहे त्या इमेजला फक्त भावना आपला इफेक्ट नंबर 1 भावनो पेस्ट करायचं नाही आहे. फक्त भावनो ज्या इमेजच्या खाली लेअर नाही आहे इथे भावनो लेअर नाही आहे त्यामुळे आपण इथे पेस्ट केलेलं आहे. इथे आहे त्याच्यामुळे इथे करायचं नाही भावनो. त्याच्यानंतर भावनो इथे नाही आहे तर भावनो इथून वरती यायचं आहे. या इमेजला भावनो आपला इफेक्ट नंबर 1 भावनो पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा खाली यायचं आहे. इथल्या इमेजला सुद्धा भावनो लेअर नाही आहे तर भावनो इथे पण आपण पेस्ट करायचं आहे. त्यानंतर इथे आहे ती सोडायची भावनो. इथे भावनो नाही आहे तर भावनो इथे आपण इफेक्ट नंबर भावनो 1 आपला पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथे आहे आणि भावनो इथे नाही. तर भावनो ज्या इमेजेसला भावनो खाली लेअर नाही आहे त्या इमेजेसला फक्त भावनो पटपट आपला इफेक्ट नंबर 1 भावनो पेस्ट करायचा आहे आणि असंच शेवटपर्यंत करायचं भावनो. आणि शेवटपर्यंत केल्यानंतर आपले शे कीपॅड प्रेझेंटवरती यायचं आहे. त्यानंतर भावना आपला इफेक्ट नंबर 2 इथून कॉपी करायचा आहे आणि आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. तर भावनो बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर इथून थोडंसं पुढे यायचं आहे आणि पुढे आल्यानंतर भावनो आता तुम्हाला तर भावनो एक समजूनच गेला असेल की आता फक्त भावनो लेअरच्या इमेजेस राहिलेल्या आहेत. तर भावनो आता ज्या इमेजेसच्या वरती भावनो लेअर आहे म्हणजेच भावनो थोडक्यात राहिलेल्या आता जेवढ्या इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावनो आपला इफेक्ट नंबर 2 भावनो पेस्ट करायचा आहे. तर भावनो इथे तुम्ही बघू शकता आपण कशाप्रकारे आपला इफेक्ट नंबर 2 जो आहे तो भावनो पेस्ट करून घेतोय. तर तुम्ही सुद्धा भावनो अशाच प्रकारे आपला इफेक्ट नंबर 2 जो आहे तो आपण जेवढ्या इमेजेस सोडलेल्या आहेत म्हणजेच लेअरच्या भावनो वरची इमेज त्या इमेजला भावनो पटपट आपला इफेक्ट नंबर भावनो 2 भावनो पेस्ट करायचा आहे. तर भावनो या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक भावनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भावनो तिथे तुम्हाला ऑल मटेरियलची लिंक दिसून जाईल. त्याच्यावरती क्लिक करायचं भावनो आणि भावनो तुम्ही डायरेक्ट आपल्या वेबसाईटवरती जायचं आहे. तिथे तुम्हाला भावनो MP3 सॉन्ग त्यानंतर भावनो बीटमार्क प्रोजेक्ट शे कीपॅड प्रेझेंट भावनो या व्हिडिओमध्ये आपण यूज केलेला लिरिक्स व्हिडिओ आणि सोबतच भावनो या ज्या इमेजेस आहेत त्या भावनो तुम्हाला ऑल मटेरियलच्या भावनो तिथे बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ऑल इमेजेस भेटून जातील. लिरिक्स व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर लिरिक्स व्हिडिओ भेटेल. शे कीपॅड बीटमार्क सगळं काही भावनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भावनो भेटून जाईल. तिथून ऑल मटेरियल भावनो डाउनलोड करायचा आहे आणि आपला व्हिडिओ भावनो एडिट करायचा आहे. तर भावनो अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ होतोय. तर भावनो इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ भावनो इथून एक्सपोर्ट करायचा आहे. भावनो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. भावनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल भावनो व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे. एक लाईक भावनो झालंच पाहिजे आणि चॅनलला भावनो सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भावनो. तर भावनो भेटूया का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.